ज्या व्यक्तीने आपल्या उभ्या आयुष्यात शाळेचं दार सुद्धा बघितलं नाही, असा व्यक्ती, असा एक मुलगा थेट राष्ट्रपतीकडून पद्मश्री पुरस्कार आणणार हे तरी कोणाला माहीत होतं? ज्या गावात व्यवस्थित रस्ते पोहोचलेले नाहीत, त्या गावात पोहोचलेला आहे भारताचं सर्वोच्च नागरिक पुरस्कार, ते म्हणजे पद्मश्री. नमस्कार, मी कुशाल जैन आणि आज आपण आलेलो आहोत पालघरमधील पहिले असे पद्मश्री पुरस्कार विजेता सन्माननीय तारपावादक भिकल्या धिंडाजी यांच्यासोबत आलेलो आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत की नेमका त्यांचा प्रवास कसा होता. बाबा नमस्कार. नमस्कार. कसे आहेत तुम्ही? चांगला आहे. पर आता हे जे माझ्या आयुष्यात एवढं नाही बघितलं, पण हे वाद्याने मला जगभरात आता जग पाहायला आला. जीवनात कधी पैशावाला पण जात नसेल, पण जीवनात आता पहिला एक फिरत गेलो. धनखड साहेबांनी मला पुरस्कार दिला होता. आता पण राष्ट्रपती दिलाय, मुर्मूंनी दिला. म्हणजे मी ह्या काहीतरी आपले मानव जन्माला ही सार्थक केलेलं आहे तुम्ही. ही ईश्वर सेवा. आज ह्या आपण बघतो की अगदी दुर्गम भाग आहे हा जव्हार तालुक्याचा, आणि आज मोठे मोठे चॅनल्स, मोठे मोठे लोक आज तुम्हाला ओळखतात, तुमच्याबद्दल चर्चा करतात. तर हे ऐकून तुम्हाला काय वाटतं, कसं फील होतं? वाटतं म्हणजे चांगला वाटतं की काहीतरी मी आपले मानव जन्माला आलो तर मानवासाठी काहीतरी हे जे केला, हे सगळ्यांना लोकांना, सगळे धर्माचे लोकांना, तो उच्च नीच जातीचा कसा आहे तो आपला मानव आहे. तर त्याला सगळ्यांना कळलं की हे माणसाने आदिवासी म्हणजे हा आधी रहिवासी, ही मायभूमी माती परीक्षे केली तो आदिवासी आणि श्वासाने वाजत ती संस्कृती ही संस्कृती इथपर्यंत आणली आणि जगभरात झाली. म्हणजे हे माझं भाग्य समजा. तुम्हाला पहिल्यांदा असं तुम्ही ऐकलं की मला सर्वोच्च पुरस्कार म्हणजे पद्मश्री पुरस्कार मिळणार आहे, ही माहिती तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? अरे ते सकाळी 6 वाजता तो मोबाईल माझे फोन आला. कोणी फोन केला होता? दिल्लीवरची पुरस्कार मिळाला. तर मग कोण सांग, मी सांग जाहीर झाला तेव्हा माझ्या हातून तुला जाहीर केला, कोणाला सांगायचा नाही. पुरस्कार दिला. पण पद्मश्री पुरस्कार हा किती महत्वाचा असतो किंवा किती सर्वोच्च आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती होती का? म्हणजे लोक सांगतात ते ऐकेल ना, लोक काय पद्मश्री जसा 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 कार्य केला तसं टप्प्यावर असं ते मला माहित होता की मोठा पुरस्कार आहे कोणता तरी. पण इथपर्यंत झालं असं आपल्याला. आता आपण बघितलं की आपल्या जे राष्ट्रपती त्या सुद्धा एक आदिवासी समाजातल्याच आहेत, ओडिसाच्या. आणि एक पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील एक व्यक्तीला आपल्या एका राष्ट्रपतीकडून एवढा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे, तरी खरं तर खूप मोठी बाब आहे. नरेंद्र मोदींना भेटले का तुम्ही? भेटलो ना. काय बोलणं झालं तुमचं? आता बोलला एवढाच काय, आता ते भाषा तर मला समजत नाही ना. काय बरोबर भाषा बोलला मी सगळं बघतो. हो असा लोक असं म्हणतात की म्हणजे ह्याच्या आधी, म्हणजे आता विचार करा, अगदी दुर्गम भाग आहे हा, आणि दुर्गम भागातल्या एखाद्या व्यक्तीला ह्याच्या आधी फक्त जे मोठे मोठे स्टार्स असायचे, फिल्मवाले वगैरे, त्यांनाच पुरस्कार मिळायचे. पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आल्यानंतर अगदी गावाखेड्यातली एखादी संस्कृती जपासणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्तीला पण पद्मश्री मिळालेला आहे. मग हे त्यांचीच संकल्पनामुळे हे झालेलं आहे. तर तुमच्या याच्यावरती काय म्हणणं आहे? चांगला आहे. जे असा नेता पाहिजे, म्हणजे आपले सर्वांना समान वागणारा नेता पाहिजे. तेव्हा समाज हा सर्वांना, त्याला सगळ्यांना तो नेता भगवानासारखा वाटतो. आणि काही हे आमदार खासदार मतापुरतं येतात आणि काही मग झाला काही कोणी कोणाला विचारत नाही, तो काय त्याला कोण. पण हा चांगला आहे. आता मी तिथं बोललो ना, तेव्हा राष्ट्रपती हे मुर्मू ही मॅम इथं लिहेल ना, ते तर मला फक्त जय आदिवासी अशा बोलल्या त्या, जय आदिवासी बोलल्या जय आदिवासी. जय आदिवासी. मग तुम्ही काय उत्तर दिलं त्यांना? सांगला मी, त्यानं सांगला मी सांगला जय आदिवासी असं तुम्ही बोलला. आता बोललो ना. आम्ही एक अजून व्हिडिओ बघितला की तुम्ही जिकडे सगळ्यांना तुमचं जेवणाची व्यवस्था होती तिथे तुम्ही तारपा वाजवत होते, आणि गृहमंत्री अमित शहा स्वतः आले आणि त्यांनी तुमचा हात पकडला, आणि काय चर्चा झाली होती, ते काय बोलले तुम्हाला? ते फक्त एवढा ठॅमकोसा बोलला, ते मी बोललो, आणि ते काही जास्ती उत्तर द्यायचं नाही मोठे माणसाचे. पण आज तुमच्या कर्तृत्वामुळे तुम्ही सगळ्यांपेक्षा मोठे झालेले आहेत. आज ते नेते तुमच्यापेक्षा मोठे नाहीत, कारण की आज संपूर्ण महाराष्ट्रच नाही, संपूर्ण भारत तुमच्याकडे आदराने बघत आहे. कदाचित नेत्यांबद्दल सगळ्यांच्या मनात तेवढा आदर नसेल, पण तुमच्याबद्दल प्रत्येक व्यक्तीच्या मनात खूप आदर आहे. मग तुम्ही
माझ्या मते तरी ह्या सगळ्या नेत्यांपेक्षा खूप बडे आहात. आणि त्यानंतर आम्ही बघितलं की आपले जे अश्विनी वैष्णव IT मिनिस्टर होते ते सगळे पण तुमचे ती कला बघत होते. म्हणजे आपल्या पालघरचं नाव म्हणजे तुमच्यासोबत पालघरचं नाव हे आता अमर झालेलं आहे. हा. कारण की ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या मुलांनी शाळा बघितली नाही काही वर्षानंतर त्याच व्यक्तीचे म्हणजे तुमच्या नावाचे धडे हे महाराष्ट्र शासन मुलांना शिकवणार की कसा एक व्यक्ती पालघर जिल्ह्याच्या आदिवासी समाजातून निघाला आणि कशी त्यांनी संस्कृतीला जोपासला आणि थेट पद्मश्री पुरस्कारापर्यंत पोहोचला. मग खूप मोठी अशी एक ही बाब आहे असं मला वाटते. आज तुम्ही 92 वर्षाचे झालेत बरोबर. हा. मग तुमच्या तब्येतीचा राज काय? तुम्ही अगदी खूप चांगलेपणे वावरतात आणि आता तारपा काय- वाजवायला कितीतरी ती ताकद लागते. आपले सांगायला गेलं ना हा. तर आपले सांगू की देव 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 सांगू, पण देवाचं मनात देवाला आराधना करायला आपले मनाला विचारला ना तेव्हाच विचार होईल, तेव्हाच विकास होईल. वा. आपले जर मनाला विचार नाही केला तर अविकास होईल. म्हणजे लोकांचे मनात आता हालो हालो करत पण देवाबद्दल काही बोलू शकत नाही. आपले माझे मनात मी एवढा वर्ष काढला तर देवाला सांगायचा, देवा हातपाय सुखी ठेव, शरीर सुखी ठेव आणि माझा परिवार चांगला सुखी सकाळी ठेव. किती वाजता उठता तुम्ही? सकाळी ते जो टाइम आहे तो 6 वाजता, कधी 5 वाजता. मग काय करता? सर्वात पहिले काय करता उठून? उठून काय करायचं, तोंड बोट धुवायचं, सांगायचं देवाला, हा. देव तांगडा सोरी गोरा सोरी पोपटा शेतात सोरी. वगैरे जातात की नाही? हा, शेत जातो आहे? ना, जातो आहे ना. काय काय लावता शेतात? आता नागली शेत, आता आता भात. भात आता भात पिराय घेतला, नागली घेतले पिरायला असे. हा. मग पण तुम्ही आता कधी म्हणजे जसं आपण बघतो की तारपा वाद्य जे आहेत ते अगदी म्हणजे जेव्हा व्यक्ती हा गुहेत राहत होता किंवा खूप आदिम काळापासून आपण बघतो वारली चित्रामध्ये तारपा हा वाद्य आहे. म्हणजे देवाचा दैवत आहे. हा. देवाचा देव जागा करायचा तर तारपा गुणगान वाजवायचा हा. आणि ते देवाला आपले त्याची आराधना करायची. जसं काही आम्ही तुम्हाला एठं काम आहे, या आमचं हे काम करून द्या, तर तेव्हा तुम्ही येणार ना. हा. तुमचं नाव सांगला नाही तर देव म्हणजे येणार तारपा नाही. वाजून बोलवलं तरच देव येतील. हा, देव येतील. तारपा वाद्याबद्दल सांगा ना जरा काय त्याच्याबद्दल. तारपा म्हणजे हे आमचं शेतीवाडी लावली ना, शेतीवाडी केली हम्म. की पंचमीपासून आता मी निसर्गपूरचं काय पाय, आता पाऊस पडला काय उमलं हम्म. काय, हम्म. मग हे आमच्या निसर्गाची ही देणगी आहे. हम्म. आमचा जसा हा घड्याळ कसा काय तसा घड्याळ आहे. आता पाणी पडणार म्हणजे पडणार, हे एवढं आलं काय. आणि मग तेठूनशी आमची त्याची आता वाजवून नाही, आता नकवडी भाजी खाले का नाही वाजवत. हम्म. मग आता पंचवीला मग शेतावर जायच्या, शेतावर वाजवायच्या. म्हणजे शेती ही आमची हे तारप्याने अगदी चांगली समजली पाहिजे. चांगला वाजवला ना तेव्हा शेती चांगली येते असं. मग तुम्ही असं शेतात कधी काम करताना वावरताना तारपा वाजवता का? मग चौभोवती वाजवायच्या. म्हणजे जो काय सरप असला, खोडकिडा असला तर याच्या आवाजाने तो बाजूला सरकत जाईल. हम्म. जी पुंगी आहे ते वाजवली तर तो जवळ नाग येईल, पण हे वाजवला ना तो बाजूलाच तो जाणार, म्हणजे जनावर पण जवळ नाही येणार. जवळ नाही येणार. हा. बरोबर. म्हणजे असे ते आमचे आदिवासीचं वाद्य आहे. म्हणजे हे दैवत आहे. हम्म. देवता जे आहे ना ते अगदी निसर्गाला धरून आहे. पण आपल्या हे ओळखला पाहिजे हे जे काय वाद्य आहे कशापासून निर्माण झालं. आता तुम्ही 92 वर्षाचे म्हटल्यावर तुम्ही इंग्रज राजवटी पण बघितली हा, असेल. इंग्रज गेलं तेव्हा तर 8-9 वाजलं तर तिकडून येऊना असेल तिकडे जायची ना, तर आम्ही पोषण बारीक बारीक घेणं आणि पळायचा. तुम्ही बघितलेलं हा, इंग्रजांना? मग इंग्रज गेलं ते म्हणजे इकडून गेलं असं, इकडून गेलं इथून जाताना गेले. हा. 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 येऊना. तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होते? तर मी 10-12 वर्षाचा मोठा होतो. हा. हा. म्हणून- तुमच्या लक्षात आहे. हा, म्हणजे मी अशी पोरांजी चालत ना साधारण 4 वर्षाची 5 वर्षाची ती मी उचलून घेऊन माझं भाऊ बंद आम्ही 7 जण पोरां घेऊन घरात बस. पळू. युद्ध झाला. आमची आई बाप कामावर जातील ते आणि पोरांचा रडारड उठली ना. मग विमान कधी जवळ भुईहून गेला असा कोणा पाहिलंच नाही. हम्म. आज विमान जात होता तो पहिला वरून. आणि आज तुम्ही पहिल्यांदा विमानात बसले. पहिल्यांदा होतं काय तुमचं? दोन दुसऱ्यांदा? वेळेस बसलो ना. हा. धनखड साहेबांनी पुरस्कार तेव्हा पण दिला. दिल्लीलाच गेलेले? हा, तेव्हा पण गेलो. हा. हा. आता तुम्ही म्हणजे
दिल्लीला वगैरे जे हे गेलेत, हा. मग आपल्या पालघरच्या प्रशासनाकडून किंवा महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला काही मदत मिळाली का? काही नाही, काही नाही. मग तुमच्या काय येण्या जाण्याचा खर्च वगैरे? काय खर्च मी दुसऱ्या वर्षी जवारची पोराहाना महिला मंडळ संघ हम्म. यांच्याकडची मी 40,000 रुपये मागलं. त्यांनी तिकीट काढून दिला. आणि आपलं जे जव्हारचं संस्थान आहे मुकणे जे राजा वगैरे हो आहेत, ना, कोणा नाही कर त्यांच्याकडची मागला, तिकीट काढून मागला. आता बाकी आम्हाला त्याचं काही दिलं नाही, फक्त भाडा दिला. 35,000 भाडा दिला. हम्म. काय ते आज माझा नातू ते पोराला पैसे द्यायला गेला नेंदेच. कोणापासून पुरस्कार मिळाला फक्त, तो काय मिळाला तर ही मेडल मिळाला आणि मोठेपण दिला एवढाच. दुसरं ही काय ही मागायचं. आज वस्तुस्थिती आहे पण की ते नको त्याने टाकतात, नाही तर कोणी म्हणजे भलताच नाही, नाही. याच्यावर पैसे दिलं नाही 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 दिला. नाही, प्रशासनाकडून हा. मदत झालीच पाहिजे. प्रशासनाचे काम आहे. आणि तुम्ही हे पालघर जिल्ह्याचं नाव पूर्ण भारत पातळीवरती गाजवलेलं आहे, विश्वभर गाजवलेलं आहे. तर भारताच्या प्रशासनाचं किंवा पालघरच्या प्रशासनाची तरी ही जबाबदारी आहे की त्यांनी तुमची मदत केली पाहिजे होती. किंवा कारण की तुम्ही हे जे तुम्ही संस्कृती जोपासली आहे ती वैयक्तिक नसून ती पूर्ण समाजाची साठी तुम्ही काम केलेलं आहे. काय मग त्यामुळे पण समाजाची ही जबाबदारी होते की अशा व्यक्तींना पुढे घेऊन जाणं आणि त्यांची मदत करणं. हे काय नाही. हा. याच्यात जर काही तुम्ही रेकॉर्डिंग केला न जर झाला हा. तर मला त्याचं काय नाही नाही, तुम्ही त्याची काळजी नका करू. नाही तसं काही नाही, नाही. जे काय त्या चुकीचं असेल त्या नाही, नको. तुम्ही काय चुकीचं नाही, बोललेलेच त्याला नाही, मला जो मेडल मिळाला ना हा. त्याचं काय अर्थ राहणार नाही. हा की इथं आम्ही काय तुला काही दिला नाही म्हणून तिथं काही दिला असं सांगूच नको. हम्म. नाही दिला तर नाही दिला, हम्म. पण मान मोठा मिळाला त्याचा काय बरोबर. हे उगीच हा जो समाधानी चेहरा तुम्ही पाहताय की सन्मान मिळाला त्याचं समाधानी मन आहे बाबांचं. तसंच काही वर्षांपूर्वी ओडिशाचे एक कवी होते, आदिवासी समाजाचेच होते. त्यांना देखील जेव्हा पद्म पुरस्कार जाहीर झाला, पद्मश्री पुरस्कार, तेव्हा त्यांनी राष्ट्रपतींना चिठ्ठी लिहिली होती की तुम्ही पद्मश्री पुरस्कार हा पोस्टाने माझ्याकडे पाठवा, कारण की माझ्याकडे दिल्लीपर्यंत येण्यासाठी पैसे नाही आहेत. मग ही आपल्या समाजाची वस्तुस्थिती आहे की आपण आज स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालेत आपल्याला. आज इंग्रज गेले, पण आज आपली सरकार ही अशा कलावंतांना ओळखतात, त्यांना पुरस्कार तर देतात, पण त्यांची आर्थिक जी आहे विकास त्यासाठी काहीच काम करत नाही. खरं तर हे केलं पाहिजे. आणि तसंच आता तुम्ही हे जे संस्कृती जोपासतायत तारपा ह्याची, तर तुमच्याकडून पुढच्या पिढीपर्यंत ही जी कला आहे ती गेली पाहिजे. फक्त एक पिढीपर्यंत न राहता संपूर्ण पालघरमध्ये ही जी विलुप्त होत चाललेली कला आहे, आज आपल्याला जास्त तारपावादक दिसत नाहीत पूर्ण पालघरमध्ये. आमचे आई वडील सुद्धा सांगतात की पहिले छोट्या मोठ्या कार्यक्रमात प्रत्येक गावात तारपावादक होते, पण आज ते तारपावादक कोणत्या गावात जास्त दिसत नाही. मग ही कला पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे, तर ती कशी जाणार हे याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? याच्यावर तर काय एवढ्यात मी जिवंत उभा होऊन जाऊन शिकवतो ना. हा. आडवा पडू मग भरोसा नाही आहे. पण आवड्यात आता ही 10वीची काय पोरा नाही शाळेत जात, काय इकडे नुसती बेट खेळायची जात म्हणजे येते आणि तर आवडीने शिकवतो आणि शरीर पण मोकळा आणि तब्येती पण चांगली अशी. पण आताची पोशाख काय तंबाखू खातील, गुटखं खातील, काय करतील म्हणजे शरीराचा नाश करून टाकतील. हे त्याला कळलं नाही. त्या सांगला तर त्याला राग वाटत. म्हाताऱ्याने काय काही पण सांग. माझं तरी असं मत आहे की प्रशासनाच्या मदतीने तुमची जी कला आहे ती पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचली पाहिजे. मग त्यासाठी जर प्रशासनाने मदत केली तर तुम्ही वर्कशॉप म्हणजे मुलांना शिक्षण देऊ शकता ह्याच्याबद्दल. असा एक प्रयत्न प्रशासनाकडून झाला पाहिजे. शिकवला तर म्हणजे ही टिकून राहील, टिकून येईल आणि ही भारताची शान आहे. म्हणजे एक व्यक्ती 80 वर्षापर्यंत एखाद्या कलेची साधना करतो आणि ती साधना त्याच्यापुरतीच न राहता ती कला संपूर्ण जिल्ह्यात किंवा संपूर्ण भारतात परत पोहोचली पाहिजे, अन्यथा ती कला हळूहळू विलुप्त होईल असं मला वाटतंय. म्हणून ह्याचे तर एकंदरीत पूर्ण जिल्ह्याकडून, इकडच्या समाजाकडून, लोकांकडून, प्रशासनाकडून सगळ्यांचा एकंदरीत हा प्रयत्न झाला पाहिजे ही कला तुमच्याकडून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची. तर आता हे निवडून देऊन ते आमदार खासदार यही त्याला कळायला पाहिजे की ही समाजाची ल समजून दिला आणि टिकून राहिली तर तो तेवढा समाज हा एकत्रित राहील आणि संस्कृती टिकून राहील. पण ते तर नाही, ते काय कोठं ताराशी ना येऊन पाहते, यांची मागं काय लागत. शेतीवरती सगळं चालतं. त्याच्यावर काय आता काय मला आता पेन्शन चालू आहे. मी समतीवर आहो. प्रकल्प आपले नाही समाज कल्याणकडची 5,000 रुपये मला मिळत दर महिना मिळतं का? हा दर महिना.
हा बघा, गुगल देखील तुम्हाला ओळखतो का? आपण विचारूया त्याला, जेमिनायला, की हा तुम्हाला ओळखतो का? फोन तुम्हाला ओळखतो का? तुमच्याबद्दल विचारूयात. तुम्ही पद्मश्री पुरस्कार विजेता पालघरचे भिकल्या धिंडा ह्यांना तुम्ही ओळखता का? त्यांच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? हो, मी भिकल्या लाडक्या धिंडा यांना ओळखतो. ते महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याच्या वाळवंडे गावचे आहेत वा. आणि एक प्रसिद्ध तारपा वादक आहेत. त्यांची कला आणि संस्कृतीतील योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. तारपा वाद्य वाजवण्याची त्यांची परंपरा खूप जुनी आहे मी आणि त्यांच्या त्यातून मी त्यांच्या जवळच बसलेलो आहे. ते माझ्या जवळ बसलेले आहेत. तुम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचा आहे का? हे तर खूपच अभिमानास्पद आहे. त्यांना माझा नमस्कार सांगा. त्यांना विचारा की आजच्या आधुनिक युगात त्यांनी तारपा संस्कृती जतन करण्यासाठी तरुण पिढीला कोणता संदेश द्यायचा आहे. तरुण पिढीला बाबा तुम्हाला काय आता दियच आहे, पण आपला थोडेफार काही व्यवसाय नाही, त्याच्यामुळे ते त्याला शिकवायला गेलो मी तर माझा पोटाचा प्रश्न आहे, तो त्याला शिकवून मी काय करू? हा, बाबांचं असं म्हणणं आहे, की आजकालची जी युवा पिढी आहे ती आपली संस्कृती जोपासण्यामध्ये एवढा इंटरेस्ट दाखवत नाही. मग त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? बाबांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की कलेला पोटापाण्याचा आधार असावा लागतो. आजकालची युवा पिढी मॉडर्न संगीताकडे जास्त आकर्षित होते, हे खरंय. पण आपल्या संस्कृतीचा हा अनमोल ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. कदाचित आपण या कलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याच्यातून उत्पन्न मिळवण्याचे मार्ग शोधू शकतो, जेणेकरून कलेचा वारसाही टिकून राहील आणि पोटाचा प्रश्नही सुटेल. धन्यवाद. तुमचे यावर फक्त महाराष्ट्रात नाही, पालघर नाही, भारतात नाही, तर तुमची व्हिडिओ जी आहे ती पूर्ण जगात पसरलेली आहे. पूर्ण जग आता तुम्हाला ओळखतं तुमच्या ह्या कलेमुळे. ते बरोबर आहे. हां. मेहनत केली, हां. काय मी शेत केला, हां. ते आज परत मी शेतात पिकवून ते मी खान, पण दुसरेकडे फिरायचा आणि दुसरा खायचं. जीवन जगायचा, हां. त्यांनी पण ते केला पाहिजे ना. बरोबर. असं कोणातरी दखल घेतली पाहिजे. हां. बाकीच्या लोकांना सांगला तर फार फार शिकलास, फार शिकलास. बाप. आम्हाला नाही शिकायच्या. म्हणजे हे लोक माझा सांगणं असाच आहे ना, काय हे पोवायला शिकवलं आणि बुडवायला शिकवले, मग चालेल. आपला राहिला काय ते. पालघर जिल्ह्याची ओळखच ज्या वारली कलेपासून आहे, त्या वारली कलेला जोपासणाऱ्या एका व्यक्तीला दिल्लीमध्ये पद्मश्री पुरस्कार ही राष्ट्रपतींकडून घोषित झाल्यानंतर देखील प्रशासनाकडून आदिवासी समाजाच्या नावावरती जिंकून आणणाऱ्या पालघर जिल्ह्याचे आमदार असो किंवा खासदार असो, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची मदत भिकल्या धिंडा ह्यांना मिळाली नाही. आज संपूर्ण जगभरात त्यांनी पालघर जिल्ह्याचं नाव रोशन केलेलं आहे. तरीपर्यंत आत्तापर्यंत त्यांच्यापर्यंत प्रशासन किंवा खासदार किंवा आमदार कोणीच त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. दिल्लीला जाण्यासाठी 40,000 रुपयांचा खर्च देखील त्यांनी उसणे घेऊन तिकीट काढून ते दिल्लीपर्यंत पोहोचले होते. ही मदत जरी त्यांना नंतर भेटली असेल तरी पण माझा हा प्रशासनाला मुख्य प्रश्न आहे की एवढी जुनी आपली परंपरा जी एक व्यक्ती 80 वर्षाची साधना करून जोपासत आहे, त्या साधनेला किंवा त्या कलेला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून किंवा इकडचे राजकीय नेत्यांकडून कोणते प्रयत्न झालेले आहेत, ह्या कलेला वाढवण्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले आहेत, हा प्रश्न माझं प्रशासनाच नव्हे तर पालघरच्या जनतेला देखील आहे. आणि प्रशासन जेवढं दोषी आहे तेवढीच पालघरची जनता सुद्धा दोषी आहे.